नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या सब्जेक्टचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधलं एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 14 पेज नंबर 97 हे एक्झाम्पल पाहणार आहोत. गिव्हन बिलो is the balance sheet of येसुबाई महिला मंडळ on 1st April 2018 and receipt and payment account for the year ended 31st March 2019. बरोबर. आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2018. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. बरोबर. आता आपण अगोदर लायबिलिटी साईड त्याने पाहूया. कॅपिटल फंड 30,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॅलरी 8,000, रेंट 7,000, स्टेशनरी 1,000, सर्व मिळून आउटरला 16,000 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. कॅश इन हँड 3,000, कॅश ॲट बँक 8,000, फर्निचर 20,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,500 and last 6% इन्व्हेस्टमेंट 6,500. बरोबर. बॅलन्स शीट टॅली 46,000 ने झालेली आहे. अशा प्रकारे आपण ओपनिंग बॅलन्स शीट पाहिलेली आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहणार आहोत. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. बरोबर. क्लोजिंग डेटचा आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईड रिसीट, राईट हँड साईड पेमेंट. बरोबर. आता आपण रिसीट साईड त्या ठिकाणी पाहूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँड 3,000, कॅश ॲट बँक 8,000, टू एंट्रन्स फीज 28,000, टू सबस्क्रिप्शन्स 2017-18 2,000 म्हणजे हे प्रिव्हियस इयर. 2018-19 45,000 हे करंट इयर आहे. 2019-20 हे नेक्स्ट इयर आहे 3,000. सर्वांचे मिळून सबस्क्रिप्शन आउटरला 50,000 दिलेलं आहे. टू मिसलेनियस रिसीट म्हणजे किरकोळ आपल्याला काय भेटले असतील 5,000. बरोबर. आता आपण रिसीट साईड पाहिलेलं आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. बाय रेंट 25,000, बाय स्टेशनरी 3,000, बाय सॅलरीज 22,000, बाय फर्निचर रिपेअर्स 1,800, बाय हॉनरिझम टू सेक्रेटरी 16,000, बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 2,000 अँड लास्ट बाय बॅलन्स कॅरेड डाऊन कॅश इन हँड 8,200 अँड कॅश ॲट बँक 16,000. बरोबर. अशा प्रकारे पेमेंट साईड देखील आपण बघितलेले आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 94,000 झालेला आहे. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंट देखील आपण बघितलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट बघूया, म्हणजेच ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि टिक देखील करून आपण घेणार आहोत. 1. रेंट फॉर लास्ट 2 months ₹5,000 इज स्टील ड्यू म्हणजे हे आउटस्टँडिंग रेंट आहे. बरोबर. बरोबर. मग आता आपण कुठं तरी करणार टिक तर रेंटला. वरती पेमेंट साईडला आपण रेंटला टिक करून घेतलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर 2. स्टेशनरी एक्सपेन्सेस पेएबल ऑन 31st March 2019 ₹450 म्हणजे हे आउटस्टँडिंग स्टेशनरी आहे. आउटस्टँडिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस. बरोबर. म्हणून आपण पेमेंट साईडला स्टेशनरीला देखील आपण टिक केलेली आहे. बरोबर. 3. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 वॉज ₹3,000 म्हणजे हे करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून आपण टोटल पूर्ण सबस्क्रिप्शनला आपण टिक करणार आहोत. बरोबर. पुढे 4. एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. पूर्ण एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज केलेली सांगितलेली आहे किंवा करायला सांगितलेली आहे. म्हणून आपण एंट्रन्स फीजला देखील आपण टिक केलेली आहे. अँड लास्ट 5. डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. आपल्याला डेप्रिशिएशन
फर्निचरवर 10% काढायचं आहे, म्हणून आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये फर्निचरला देखील आपण टिक केलेली आहे, बरोबर. तसेच त्याच्या खाली 6% इन्व्हेस्टमेंट 6500 दिलेलं आहे, म्हणजे 6% आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे बघा, बरोबर. म्हणून आपण ह्याला देखील हे हाईड ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे, म्हणून ह्याला देखील आपण टिक केलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा, की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, बरोबर. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे अँड ए बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, त्याच डेटची करंट इयरची बॅलन्स शीट देखील आपल्याला बनवायला सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे आणि टिक मार्क देखील करून घेतलेला आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. एक्झाम्पल सोडत असताना एकदम वरती तुम्हाला टॉपला इन दी बुक्स ऑफ येसुबाई महिला मंडळ असं नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली पहिला अकाउंट जो आहे तो आपण कुठला बनवणार आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम, बरोबर. हे पहिल्या पानामध्ये आपल्याला ओपन करायचं आहे. दुसऱ्या पानामध्ये आपल्याला करंट इयरची बॅलन्स शीट बनवायची आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट, बरोबर. अशा प्रकारे हे 2 अकाउंट आपल्याला बनवायचे आहेत. आणि एक्झाम्पल सोडत असताना आपल्याला वर्किंग नोट देखील आपल्याला 1-2 आहेत त्या तयार कराव्या लागतील. हे तिसऱ्या पानावर त्या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 14 वर्किंग नोट्स असं आखून घ्यायचं आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत, बरोबर. आता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स शीटमधले आपण घटक त्या ठिकाणी घेऊया. कॅपिटल फंड कुठे घेतो आपण, तर कॅपिटल फंड आपण कुठे घेतो, तर करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स किती 30,000, बरोबर. अशा प्रकारे आपण कॅपिटल फंड करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे प्रिव्हियस इयरचे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपल्याला दिलेले आहेत. 1 एप्रिल 2018ला किंवा 18च्या बॅलन्स शीटला दिलेलं आहे, म्हणून हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे प्रिव्हियस इयरचे आहेत. आता सॅलरीचं किती आहे 8,000. आता मूळ सॅलरी किती आहे बघा, मूळ सॅलरीची किंमत आपल्याला पेमेंट साईडला दिसते बघा, सॅलरीज 22,000. आता सॅलरी आपण कुठे घेतो, पेमेंट साईडला आहे म्हटल्यावर आपण कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज मूळ किंमत 22,000 आणि गेल्या वर्षीची ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये ही सॅलरी 8,000 दिलेली आहे, म्हणजे आपल्याला ते काय करावं लागेल, लेस करून घ्यावं लागेल. म्हणून लेस आउटस्टँडिंग फॉर 2017-18 म्हणजे हे प्रिव्हियस इयरचं आहे, म्हणून 8,000 या ठिकाणी घ्यायचं इनरलाच. ह्या 22,000मधून हे 8,000 गेले, आउटरला किती आले 14,000, बरोबर. आणि प्रिव्हियस इयरच्या आउटस्टँडिंगचं दुसरं पोस्टिंग कुठेही होत नसतं, बरोबर. म्हणून एकाच ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे लिस्ट करून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर रेंट किती दिलेला आहे 7,000, हे देखील प्रिव्हियस इयरचंच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, म्हणून आपल्याला आता रेंटची मूळ किंमत पाहावी लागेल. पेमेंट साईडला रेंट किती आहे 25,000, आपण कुठं घेतो त्या ठिकाणी पेमेंट साईडला दिले म्हणल्यावर एक्सपेंडिचर साईडला. तो रेंट किती 25,000 मूळ किंमत, लेस आउटस्टँडिंग फॉर 2017-18 गेल्या वर्षीचं आहे, बरोबर. हे 7,000, 25,000मधून हे 7,000 गेले, किती राहिले खाली 18,000 त्या ठिकाणी इनरला घेऊन ठेवायचं आहे. त्याच्या खाली आणखीन एका दुसरी वळ त्या ठिकाणी सोडायची आहे, कारण की आपण मगाशी ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण त्याला टिक करून घेतलेलं आहे, बरोबर. रेंटला पण टिक केले म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. हे आपण प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या ठिकाणी लेस केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले बघा, स्टेशनरी किती 1,000. आता हे देखील प्रिव्हियस इयरचं आहे, म्हणून आपल्याला आता मूळ किंमत स्टेशनरीची पाहावी लागेल. ह्याला देखील टिक आहे, मग याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता स्टेशनरी कुठं दिलेलं आहे, पेमेंट साईडला घेणार, कुठं एक्सपेंडिचर साईडला. टू स्टेशनरी 3,000
लेस आउटस्टँडिंग फॉर 2017-18 2017-18 प्रिव्हियस इयरचंच आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1000 ते आपण लेस करणार. 3000मधून 1000 गेले किती राहिले खाली 2000 बरोबर. हे प्रिव्हियस इयरचं स्टेशनरीचं पण आपण लेस केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा आता रेंट देखील आपण गेल्या वर्षीचं 7000 लेस करून दाखवलं. त्याच्यानंतर स्टेशनरीचं देखील आता आपण लेस करून 1000 दाखवले आणि सॅलरीचं देखील 8000 रुपये आपण लेस करून दाखवलेले आहेत बरोबर. आता ह्याचं गेल्या वर्षीचे आहेत हे 1 2 आणि हे 3 गेल्या वर्षीच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. त्याच्यामुळं एकाच ठिकाणी फक्त पोस्टिंग घ्यायचं, दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग होत नाही किंवा घ्यायचं नसतं. अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचं पोस्टिंग केलेलं आहे. आता रेंटला आपण टिक केली होती म्हणजे याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. स्टेशनरीला आपण टिक केली होती ह्याच्यावर ते एक ॲडजस्टमेंट आहे. त्याला आपण 1-2 वेळी जागा सोडून तसंच ते ठेवायचं आहे इनरला बरोबर. सॅलरीचं आता आपण पोस्टिंग ते केलेलंच आहे मगाशी बरोबर. आता आपण राईट हँड साईडला वळूया ॲसेट साईडला. हे कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्स शीटचं कुठेही घेतलं जात नाही. फर्निचर काय आहे ॲसेट किती 20,000. तर करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपल्याला ते घ्यावं लागेल. फर्निचर इनरला 20,000 आणि फर्निचरवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. मग म्हणून आपण फर्निचरला टिक करून घेतलेलं आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून फर्निचरची इनरला फक्त अमाऊंट घेऊन ठेवायची आहे. पुढे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे 8500. म्हणजे गेल्या वर्षी तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती मिळणार होतं 8500. चालू वर्षी किती दिले बघा बरं 17-18चे किती दिले सबस्क्रिप्शन 2000 दिले. म्हणजे 8500 मिळणार होतं, मिळाले किती फक्त 2000. म्हणजे आणखीन किती मिळणं बाकी आहे त्या ठिकाणी 8500मध्ये 2000 गेले किती राहिले 6500. तर 6500 आणखीन मिळणं बाकी आहे. म्हणून 6500ला करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2017-18ला किती घेतलं आपण 6500. आणखीन 6500 मिळणं बाकी आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणून आपण ते गेल्या वर्षीच्या ह्या 8500मधनं गेल्या वर्षी किती मिळणार होतं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8500 किती मिळालं 2000. म्हणून 8500 म्हणून 2000 वजा केले किती उरले 6500. हे 6500 आपण ॲसेट साईडला घेऊन टाकले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन मिळणार आहे 2017-18चं आणखीन किती राहिले 6500. हे आपण ॲसेट साईडला घेऊन दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये 6% इन्व्हेस्टमेंट किती दिलेलं आहे 6500. काय आहे हे ॲसेट. आता 6% इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून ह्याला मी टिक मारता एकाने करून तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे हे हाईड ॲडजस्टमेंटचा एक प्रकार आहे. आता हे कुठे घेणार आपण तर करंट इयरच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. फर्निचरला आपण मगाशी 1-2 वेळा जागा सोडलेली आहे. 6% इन्व्हेस्टमेंट 6500 बरोबर. हे असं त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि त्याला 1-2 वेळा जागा सोडायची आहे कारण की त्याला आपण टिक करून घेतलेलं आहे बरोबर. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटकडे वळूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या आपण रिसीट साईड सुरुवातीला पाहूया. तर रिसीट साईडचं जे ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो हा पण कुठेही घ्यायचा नसतो. पुढे टू एंट्रन्स फीज किती दिलेला आहे 28000 बरोबर. आता एंट्रन्स फीज कोणत्या साईडला दिलेला आहे रिसीट साईडला. घेणार कुठं आपण मग इन्कम साईडला. म्हणून इन्कम साईडला बाय एंट्रन्स फीज 28000 इनरला घेऊन ठेवायचं आहे आणि त्याला टिका आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून काय करायचं त्याला 1-2 वेळा जागा सोडायची आहे खाली बरोबर. पुढे टू सबस्क्रिप्शन्स बरोबर. आता करंट इयरचं कोणतं आहे 2018-19चं 45000. आता सबस्क्रिप्शन कुठे घेणार आपण इन्कम साईडला बरोबर. म्हणून इन्कम साईडला जायचं बाय सबस्क्रिप्शन्स 45000 इनरला घ्यायचं त्याला टिक आहे 1-2 वेळा जागा सोडायची बरोबर. पुढे हे आपण मगाशी घेतलं 2000 मायनस करून बरोबर. हे 18-19चं घेतलं. आता 19-20 पुढच्या वर्षात देखील सबस्क्रिप्शन आपल्याला 3000 दिलेलं आहे. पुढच्या वर्षी सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे ते ॲडव्हान्समध्ये एक नाही. मग आपण कुठे घेणार तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे पुढच्या वर्षाचं म्हणून आपण ते कुठे घेणार लॅबिलिटी साईडला. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स
3,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ते एक दाखवायचं आहे. पुढे टू मिसलेनियस रिसीट किती 5,000 कुठे घेणार इन्कम साईडला बरोबर. इन्कम साईडला जायचं बाय मिसलेनियस रिसीट 5,000 ते एक आउटरला एकदम घेऊन टाकायचं आहे कारण ह्याला टिक वगैरे काही नाही. पुढे आपण रेंट मागाशी बघितलेला आहे, स्टेशनरी मागाशी बघितलेला आहे, सॅलरीज मागाशी बघितलेला आहे. आता पुढे बघा बाय फर्निचर रिपेअर्स 1,800. आता हे कुठे दिलेलं आहे पेमेंट साईडला. घेणार कुठं मग आपण एक्सपेंडिचर साईडला बरोबर. आता या ठिकाणी बघा बाय फर्निचर रिपेअर्स 1,800, बाय होनेरियम टू सेक्रेटरी 16,000, बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस 2,000. हे सगळे काय आहेत एक्सपेंडिचरच त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे आपण पेमेंट दिलेलं आहे. म्हणजे कुठे घेणार तुम्ही एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला बघा टू फर्निचर रिपेअर्स 1,800, टू होनेरिझम टू सेक्रेटरी 16,000, टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 2,000 बरोबर. अशा प्रकारे आपण सर्व त्यागीनी पोस्टिंग आपण तिन्हीचं पण एक्सपेंडिचर साईडला त्यागीन केलेलं आहे. अँड लास्ट आता बघा बाय बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स दिला आहे. कॅश इन हँड 8,200 आणि कॅश ॲट बँक 16,000. कुठे घेणार आता रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण घेत असतो कुठं तर ॲसेट साईडला. ॲसेट साईडला कॅश इन हँड 8,200 आणि कॅश ॲट बँक 16,000 दोन्हीचं पण आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता रिसिट अँड पेमेंट अकाउंटमधलं सर्व आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत बरोबर. आता ॲडजस्टमेंट 1 रेंट फॉर लास्ट 2 months ₹5,000 इज स्टील ड्यू. म्हणजे आउटस्टँडिंग रेंट आपल्याला आणखीन 5,000 रुपये देणं आहे. म्हणजे काय होणार ते एक आपलं देणं आहे म्हटल्यावर ॲड म्हणून ॲड आउटस्टँडिंग रेंट फॉर 2 months 5,000 रेंटमध्ये आपण घ्यायचं आहे 5,000. 18,000 आणि 5,000 प्लस करायचं आउटरला किती आले 23,000 बरोबर. आता हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे म्हणून आपण ते ॲड केलं. देणं आहे म्हणून आपण काय केलं ते ॲड केलं. आता दुसरं पोस्टिंग कुठं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट किती दिले तुम्हाला 5,000 बरोबर. देणं आहे म्हणून रेंट 5,000 इथं इनरला घेऊन ठेवायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बरोबर. पुढे अशा प्रकारे दोन्ही पोस्टिंग आपण केलेली आहेत. पुढे 2 स्टेशनरी एक्सपेन्सेस पेएबल ऑन 31 March 2019 वेअर ₹450. आपल्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस स्टेशनरीचा 450 देणं आहे. मग तो देखील आपण काय करणार एक्सपेंडिचर साईडला स्टेशनरीमध्ये काय करणार ॲड करणार. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 450 आउटरला किती आले 2,450. हे देखील देणं आहे म्हणून कुठं जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरं पोस्टिंग स्टेशनरी 450 आणि दोन्हीची आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे 2 प्रकारचे आहेत म्हणून आपण हे इनरला घेतले होते. आता दोन्हीची बेरीज आउटरला 5,450 बरोबर. अशा प्रकारे दोन्ही ॲडजस्टमेंटचं आपण 2-2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 3 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 वॉज ₹3,000. चालू वर्षी सबस्क्रिप्शन आपल्याला किती मिळणार आहे 3,000 बरोबर. म्हणून आपण काय करणार तर सबस्क्रिप्शनमध्ये काय करणार ॲड करणार. बघा सबस्क्रिप्शन इन्कम साईडला आपण मगाशी घेतलं होतं. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3,000 आउटरला किती आले 45,000 आणि 3,000 यांची बेरीज आउटरला 48,000 आलेली आहे. चालू वर्षी सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे 3,000. दुसरं पोस्टिंग कुठं ते आपले ॲसेट असते म्हणून ॲसेट साईडला हो का मगाशी आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2017-18 6,500 घेतलं त्याच्यामध्ये बरोबर 18-19ला किती मिळणार आहे 3,000 या ठिकाणी पोस्ट केले आणि दोन्हीची बेरीज आउटर 9,500 घेतलेले आहे. अशा प्रकारे तिसऱ्या ॲडजस्टमेंटचं देखील पोस्टिंग आपण 2 ठिकाणी केलेलं आहे. 4 नंबर ॲडजस्टमेंट एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. आता पूर्ण एंट्रन्स फीज काय करायची आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे म्हणून आपण कॅपिटल फंडमध्ये गेलो. ॲड एंट्रन्स फीज पूर्ण 28,000 या ठिकाणी पोस्ट केले. 30,000 आणि 28,000 यांची बेरीज खाली 58,000 आलेली आहे. म्हणजे एंट्रन्स फीज आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करून टाकलेली आहे. आता दुसरं पोस्टिंग कुठं तरी इन्कम साईडला आपण मगाशी एंट्रन्स फीज
या ठिकाणी इनरला 28,000 घेतलेला आहे. लेस कॅपिटलाइज्ड किती 28,000 पूर्ण आपण काय केले 28,000 कॅपिटलाइज केलेलं आहे. 28 इथं काय होणार मग डॅश म्हणजे आउटरला काही येणार नाही. म्हणजे एंट्रन्स फीची मूळ किंमत किती होती 28,000 इनरला. लेस कॅपिटलाइज आपण पूर्ण करून टाकलं एंट्रन्स फीज किती 28,000 म्हणून आउटरला किती आले 0 किंवा डॅश करून टाकायचं आहे. आउटरला काही येणार नाही. अशा प्रकारे याचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. पुढे 5 डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. म्हणजे फर्निचरवर काय करायचं आहे 10% डेप्रिशिएशन काढायचं आहे. मग अशा आपण फर्निचर ॲसेट साईडला घेतलेलं होतं बघा 20,000. आता 20,000वरती 10% म्हणल्यावर काय होणार 1 0 कमी होणार 2,000 बरोबर. 2,000 डेप्रिशिएशन निघते म्हणून लेस 10% डेप्रिशिएशन 2,000. 20,000मधून हे 2,000 गेले आउटरला किती आले 18,000. याचं वर्किंग नोट देखील या ठिकाणी मी तयार केलेली आहे. या ठिकाणी बघा डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. 20,000 मूळ किंमत छेद 100 गुणिले 10/1. ह्या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेले किती उरले 2,000. तर 2,000 डेप्रिशिएशन आता आपण पाहिलेलं आहे. त्याचं ॲसेट साईडला आपण पोस्टिंग देखील केलेलं आहे. दुसरं आपण पोस्टिंग कुठं करणार तर एक्सपेंडिचर साईडला. तर एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 2,000. अशा प्रकारे ह्या 5व्या ॲडजस्टमेंटचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आता 5च्या 5 ॲडजस्टमेंट आपल्या सर्व संपलेल्या आहेत. आता हाईड ॲडजस्टमेंटचा प्रकार आपला राहिलेला आहे. आता 6% इन्व्हेस्टमेंट आपण 6,500 मगाशी इनरला घेतलेला आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे म्हणून आपण ॲसेट साईडलाही घेतलेला आहे 6,500. आता हे 6,500वर आपल्याला 6%नं इंटरेस्ट काढायचा आहे. तर वर्किंग नोटमध्ये आपण जाऊया. 6% इन्व्हेस्टमेंट ₹6,500 म्हणजे आपण 6,500 इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 6%नं म्हणून 6,500 मूळ किंमत छेद 100 गुणिले 6/1. 6%नं काढायचं म्हणून 6/1. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले किती उरले 65 या ठिकाणी घेतले गुणवले किती 6. 65 गुणिले 6 किती आले 390. तर 390 तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज मिळणं आहे चालू वर्षाचं बरोबर. मग ते काय करणार तुम्ही मिळणार आहे म्हणल्यावर ॲड म्हणून ॲसेट साईडला ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 390. आउटरला 6,500 प्लस 390 किती आले 6,890 आउटरला अमाऊंट घ्यायची आहे. आता हे मिळणार आहे म्हटल्यावर आपण दुसरं पोस्टिंग कुठं करणार इन्कम साईडला बरोबर. म्हणून या ठिकाणी बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 390. अशा प्रकारे याचं देखील ह्या हाईड ॲडजस्टमेंटचं देखील आपण 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. आपण सर्व पोस्टिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची कोणती साईड मोठी आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर निश्चितच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे म्हणजे एक्सपेंडिचर जादा आहेत म्हणून एक्सपेंडिचर साईडला बघा 23,000 2,450 14,000 1,800 16,000 2,000 आणि 2,000 या सर्वांची बेरीज केली 61,250 आलेली आहे. ते आपण अपोजिट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला 61,250 मांडून घेतलेली आहे आणि ह्या 61,250मधून हे 48,000 5,000 आणि हे 390 वजा केले तर डिफरन्स किती आला 7,860. 7,860 हा डिफरन्स आला म्हणजे आपल्याला काय मिळाला हा डेपिसिट बाय डेपिसिट आपल्याला किती मिळाला 7,860. का मिळाला तर एक्सपेंडिचर जादा आहेत इन्कम कमी आहेत म्हणजे मग जादा जी त्या इकडे साईड आहे त्याची आपण काय करतो बेरीज करतो म्हणून या ठिकाणी 61,250 ही बेरीज डेबिटची आली. त्या अपोजिट साईडला क्रेडिटला मांडली 61,250 आणि याच्यामधून हे सर्व वरच्या अमाऊंट लेस केल्यावर इथं डिफरन्स किती आला 7,860. त्याला आपण डेपिसिट म्हणतो बाय डेपिसिट इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. एक्सपेंडिचर जादा इन्कमपेक्षा म्हणजे काय मिळणार आपल्याला डेपिसिट. आता हे डेपिसिट आपण काय करणार कॅपिटल फंडमधनं लेस करणार म्हणून या ठिकाणी लेस डेपिसिट 7,860. 58,000मधून
हे डेफिसिट लेस केले 7,860, तर आउटरला किती आले 50,140. आउटरला कॅपिटल फंडची अमाऊंट किती आली 50,140. बरोबर. अशा प्रकारे आपण कॅपिटल फंडमध्ये आपण डेफिसिट देखील मायनस करून दाखवलेले आहे. आता आपण बॅलन्स शीट क्लोज करूया आणि नंतर टॅली करूया. आता आपल्याला बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, तर आपली बॅलन्स शीट टॅली होईल. आता आपण लायबिलिटी साईड सुरुवातीला पाहूया. लायबिलिटी साईडला 50,140, 5,450 आणि 3,000 या सर्वांची बेरीज केली 58,590 आलेली आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 8,200, 16,000, 18,000, 6,890 आणि लास्ट 9,500 या सर्वांची बेरीज केली 58,590 आलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडची बेरीज सेम आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल नंबर 14 येसुबाई महिला मंडळ यांचं पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.